नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला पार्ट 1, पार्ट 2 व्हिडिओ झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला कालच्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की उद्या आपला म्हणजे आज पार्ट 3 व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, की आपल्या ज्या काही आन्सर शीट आहेत, ज्या आपण डाउनलोड करू ऑनलाईन असाइनमेंट सेंटरवरून जे काही आपलं OASIS जे काही आपलं पोर्टल आहे, असाइनमेंट पोर्टल ते आपण या ठिकाणी त्याच्यावरून डाउनलोड केलेलं आहे PDF. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला त्याच्या समोरची स्टेप म्हणून आपण बघा, काल मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं, की तुम्ही PDF कशी डाउनलोड करायची, काय करायची. त्यामध्ये बघा मित्रांनो, हे फ्रंट पेज असतं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. हे फ्रंट पेज असतं, सर्वांना माहिती असेल असाइनमेंट पेजवरती. आता बघा यावरती काय बघा इथं मी काही जी माहिती काय ब्लर केलेली आहे बघा, हाईड केली. तर यामध्ये बघा हे तुमचं विद्यार्थ्याचं नाव वगैरे असतं, ज्याला आपण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन म्हणतो. यामध्ये बघा इयर सेमिस्टर दिलेलं आहे, इयर 1 सेमिस्टर 1. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे जे आहे यांचं सेमिस्टर 1चं आहे. सब्जेक्ट आणि कोर्स कोड दिलेला आहे बघा मित्रांनो, इंग्लिश कम्युनिकेशन AEC 111. ठीक आहे. विद्यार्थ्याचं नाव असेल या ठिकाणी, विद्यार्थ्याचा PRN नंबर असेल, रिजनल सेंटरचं नाव असेल बघा या ठिकाणी त्यांचं. मोबाईल नंबर या ठिकाणी असेल, मेल आयडी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. खाली बघा कॉलेजचं म्हणजे स्टडी सेंटरचं नाव बघायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत मित्रांनो बघा यामध्ये, डेट ऑफ सबमिशन आणि नंबर ऑफ पेजेस. आता बघा ह्या डेट ऑफ सबमिशन आणि नंबर ऑफ पेजेसमध्ये काय लिहायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. ठीक आहे. त्याखाली बघा आता इथं स्टुडंट सिग्नेचर आहे आणि इथं बघा तुम्हाला एक QR कोड बघायला मिळेल. ठीक आहे. तर हा जो QR कोड आहे मित्रांनो, हा त्या विद्यार्थ्याचा PRN नंबर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. तो तुम्ही यामध्ये बघू शकता. ठीक आहे. आता हे झालं फ्रंट पेज. आता प्रत्येक विषयासाठी तुम्हाला जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, इंग्लिश कम्युनिकेशन AEC 111. आता बघा हा पेपर, हा जो असाइनमेंट आहे किंवा हा जो विषय आहे, हा कोणत्या वर्षाचा आहे? हा BCom फर्स्ट इयर सेमिस्टर 1चा आहे, जो की ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तुम्ही वेगळाही विषय घेतला असेल कदाचित. असं नको व्हायला, की सर मला हा विषय आला नाही. तर हा विषय यांच्या चॉईसने घेतलेला आहे. ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळे विषय असू शकतात. तुम्ही ज्या ग्रुप वाईज तुम्ही घेतले असेल ते तुम्हाला विषयामध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. असो, आता यांचा जो आहे मित्रांनो बघा, हा सॉरी BCZचा आहे. मी सांगायचं विसरलो तुम्हाला, BComचा दुसरा पेपर आहे आपल्याकडे. हा BCZ म्हणजे हा V100 जो काही BSc V100 आहे. बॉटनी, केमिस्ट्री, झुलॉजी त्याबद्दल हा कॉमन विषय आहे, इंग्लिश कम्युनिकेशन. ठीक आहे. तर आता हे झालं मित्रांनो फ्रंट पेज. आता आपण याला साइडला ठेवूया. डेट ऑफ सबमिशन आणि नंबर ऑफ पेजेसमध्ये काय लिहायचं हे तुम्हाला मी समोर सांगेल. ठीक आहे. आता हे समोर ठेवूया आपण. आता बघा मित्रांनो, याच्या समोरचा आपला विषय बघा या ठिकाणी असणार आहे बघा पेज. ठीक आहे. जे मी तुम्हाला सांगितलं होतं काल बघा. हे जे पेज आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. याच्यावरती तुमचा वरती PRN नंबर असेल, इथं तुमचा कोर्स कोड असेल, सब्जेक्ट कोड, इथं तुमचा कॉलेजचा कोड असेल आणि इथं बघा पेज ऑफ नंबर ऑफ. ठीक आहे. इथं पण काय लिहायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेलच. ठीक आहे. इथं तुमचा बघा विषयांचा वॉटरमार्क असतो, तुमच्या टॉपिकचा सॉरी तुमचा PRN नंबर जो असेल, त्याचा तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो वॉटरमार्क बघायला मिळतो. इथे बघा तुमचा PRN नंबरचा हा QR कोड आहे. इथं तुम्हाला खाली सिग्नेचर करायचे आहे तुमच्या प्रत्येक पेजवरती. ठीक आहे. हे झालं आता फ्रंट पेज. आता बघा तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करता, ठीक आहे. ही ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करता ऑनलाईन, त्यावेळेस तुम्हाला फ्रंट पेज आणि हे तुमचं पेज 1 हे अटॅच असतं यामध्ये. तर हे प्रत्येकाला कॉमन असतं. हे तुम्हाला कॉमन म्हणजे प्रत्येक विषयाला ही एकच PDF असते. तर ही तुम्हाला प्रिंट आउट करायची आहे. परंतु हे जे मित्रांनो तुम्हाला एकच PDF मिळते याची, तर याचं काय करायचं आहे तुम्हाला, तुमच्याकडे जेवढे काही तुम्हाला पेजेस वगैरे उत्तर लिहायचे असतील मित्रांनो, तेवढे तुम्ही याच्या प्रिंट आउट काढायचे आहेत. ठीक आहे. जसं समजा फॉर एक्झाम्पल आता मी हे प्रिंट 1 काढलेली आहे. याच्या बॅकला जर का मित्रांनो बघितलं आपण, तर बघा प्रिंट 2 काढलेली आहे. ठीक आहे. अशा आपण 2 पेज काढलेले आहेत. बरोबर. आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम आता. ठीक आहे. समजून घेऊया आपण यामध्ये. ठीक आहे. आता समजा हे तुमचं फ्रंट पेज आहे. विषय वगैरे तुम्हाला समजलं, किती पेजेस लिहायचे. आता नंबर ऑफ पेजेसमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे फ्रंट पेज आहे हे प्रत्येकाला असणार आहे, प्रत्येक विषयाला. बरोबर. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिली म्हणजे महत्त्वाची गोष्ट तुमची काय आहे, तुम्ही कितीही पेजेस लिहा. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघा, नंबर ऑफ पेजेस दिलेला आहे बघा इथं. 1+ तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी करायचं आहे. ठीक आहे. 1+चा अर्थ काय होतो, की हे जे 1 आहे पहिला, हे तुमचं हे फ्रंटवालं पेज असणार आहे. बरोबर. हे प्रत्येकाला कॉमन असणार आहे. ठीक आहे. नंतर बघा समजा तुमचं हे तुमची आता आन्सर शीट आहे. तुम्हाला याच्या समजा तुम्ही प्रिंट काढल्या 9-10 प्रिंट तुम्ही याच्या काढून ठेवायच्या आहे. तुम्हाला जशा लागेल तशा. त्या हिशोबाने तुम्ही प्रिंट आउट वगैरे तुम्ही काढून ठेवू शकता. आता याच्यामध्ये बघा सर्वप्रथम काय करायचं, तुमचा जर काही प्रश्न वगैरे असेल, आता तुम्हाला क्वेश्चन पेपर देखील तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर डाउनलोड करू शकता. त्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता, समजा तुमचा पहिला प्रश्न असेल, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 बरोबर. आता क्वेश्चन नंबर 1 आपण बघा या ठिकाणी अशा प्रकारचा क्वेश्चन नंबर 1 टाकलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील, ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक नवीन पेजवर लिहायचं आहे. बरोबर. आता समजा आपण इथे प्रश्न 1 लिहिला, तर तुमचं जे काही दुसरं पेज आहे, तर इथं तुमचा प्रश्न क्रमांक 2 म्हणजे काय तुमचा क्वेश्चन नंबर 2 आला पाहिजे. बरोबर. प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर आला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त एकाच पेजवर उत्तर लिहायचं. तुम्हाला मित्रांनो कमीत कमी जे आहे 1.5 ते 2 पेज उत्तर लिहायचं आहे. बरोबर. म्हणजे हे एक पेज झालं. अजून एक तुमचं हे पेज असेल, हे याला देखील तुम्हाला कमीत कमी अर्ध किंवा पूर्ण पेज लिहायचं आहे. तुम्ही अर्ध जरी उत्तर लिहिलं मित्रांनो, तरी तुमचं पूर्ण पेज काउंट केला जातो याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे
आणि नवीन प्रश्न तुम्हाला जे आहे, प्रश्न दुसरा असेल, प्रश्न तिसरा असेल, प्रश्न चौथा असेल, 5वा असेल, 6वा असेल, जे काय असेल तुमचं XYZ ते तुम्हाला प्रत्येक पेजवर नवीन उत्तर म्हणजे लिहायचं आहे. समजा आता बघा, आता आपला विषय यामध्ये कुठला आहे? इंग्लिश कम्युनिकेशन. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न कुठला येऊ शकतो समजा यामध्ये? ठीक आहे. राईट द सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम युअर बॉडी पार्ट्स. ठीक आहे. समजा आता मी हा रँडम एक प्रश्न घेतलेला आहे. असा कुठलाही प्रश्न जगामध्ये अस्तित्वात नाहीये. ठीक आहे. समजून घ्या. मी फक्त रँडम प्रश्न लिहिला आहे. समजा तुमचा पहिला प्रश्न असणार मित्रांनो यामध्ये बघा, राईट द सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम युअर बॉडी पार्ट्स. तुमच्या बॉडी पार्टपासून जे काही समजा वाक्य तुम्हाला तयार करता येते, ते मी या ठिकाणी करू शकता. समजा आता तुमचं इयर आहे, नोज आहे, ठीक आहे, आईज आहे, बरं ठीक आहे. नंतर चीक आहे, त्याच्यानंतर तुमचा हर्ट आहे. यापासून तुम्हाला समजा काही वाक्य तयार करायचे. समजा आता हा तुमचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला दिलेला. दुसरा प्रश्न तुम्हाला वेगळा असू शकतो, तो तुम्हाला नवीन पेजवर चालू करायचा, बरोबर. आता तुम्ही बघा यामध्ये काय करसान, परत तुम्हाला खाली काय करायचंय, प्रश्न पहिला लिहिला की खालच्या पेजवर, ठीक आहे, ओळ नाही सोडली तरी चालेल किंवा एक ओळ तुम्ही सोडली तरी चालेल. ठीक आहे. आन्सर इथं न लिहिता तुम्ही या ठिकाणी देखील आन्सर लिहायला सुरुवात करू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल, तुमचा हँडरायटिंग जशा प्रकारचा असेल, त्या हिशोबाने तुम्ही मित्रांनो या ठिकाणी लिहायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. ओके. आता हे झालं. आता बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अजून काय करायचं, खाली उत्तर लिहायला सुरुवात करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहिला. ही क्वेश्चनची वरची जी लाईन आहे मित्रांनो, ही तुम्ही ब्लँक सोडून द्यायची आहे तुम्हाला. इथे तुमचा क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला. खाली आन्सर लिहायला सुरुवात करायची. तुमचा क्वेश्चनसाठी तुमचा 1 लाईन जाऊ शकते किंवा 2 लाईन जाऊ शकतात. तुम्हाला खालच्या लाईनवरती काय करायचं, उत्तर लिहायला सुरुवात करायची. मग तुमचं पूर्ण पेजमध्ये उत्तर लिहिलं जाऊ शकतं. मग तुमचं उत्तर जर यावर समजा नाही मावलं, ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही समोरचा अजून एक प्रिंट आउट घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची. जेव्हा तुमचं मित्रांनो या ठिकाणी पूर्ण उत्तर लिहिणं होईल, 1.5 पेज किंवा 2 पेज, तेव्हा तुम्हाला काय करायचं, नवीन पेजवरती क्वेश्चन नंबर असा बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 टाकायचा नवीन पेजवरती. परत तुमचा जो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. ठीक आहे. समजा इथे येऊ शकतं आपल्याला बघा, राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बॉडी. आता बघा, मी हा रँडमली प्रश्न घेता या ठिकाणी, असं काही प्रश्न अस्तित्वात नाही आहेत. ठीक आहे. जर क्वेश्चन 2 लिहिला तुम्ही या ठिकाणी, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बॉडी. ठीक आहे. आता तुम्हाला रँडमली या ठिकाणी जे आहे, परत तुम्हाला काय करायचं, खाली या ठिकाणी आन्सर. ठीक आहे. तुमचं जे काही मित्रांनो यामध्ये प्रश्न असेल, त्या प्रश्नाच्या रिलेटेड तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. आता उत्तर कुठे मिळेल, काय मिळेल, तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न क्रमांक 2 घेतला तुम्ही, परत तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. परत त्याच्यावर तुमचं उत्तर जर मावलं नाही समजा, तुम्हाला काय करायचं, अजून तुमचं अर्धा पेज किंवा पूर्ण पेज तुम्हाला अजून एक उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमच्या उत्तरं तुम्हाला अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी लिहायची आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो, हा झाला एक विषय, हा झाला तुमचा BScचा. आता तुम्ही कुठलाही तुमचा ऑनलाईन जे आहे मित्रांनो असाइनमेंट पोर्टल, हे प्रत्येकाला सेम आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही विषयाचा या ठिकाणी असंच तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. आता बघा, हे झालं आपल्या एका विद्यार्थ्याचं. समोर बघा आता मित्रांनो, आपल्याकडे अजून एक विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याची देखील आपल्या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्याकडे उत्तरपत्रिका उपलब्ध आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी बघा उत्तरपत्रिका कोणाची आहे माझ्याकडे अजून, याला मी थोडं साईडला ठेवतो. ठीक आहे. आता बघा, अजून एक माझ्याकडे उत्तरपत्रिका आहे, जी आहे बघा आपल्या BCom. ठीक आहे. NEP पॅटर्न आहे, सेमिस्टर 1. ठीक आहे. इयर 1 सेमिस्टर 1 UG G02. मग M म्हणजे काय मराठी, E म्हणजे काय इंग्लिश. ठीक आहे. आता मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, NEP पॅटर्न BComचा फर्स्ट इयर. बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया EVSE 101 हा त्याचा प्रोग्राम सब्जेक्ट कोड आहे. नेम ऑफ द स्टुडंट, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. परत तुमचं या ठिकाणी जे कॉलेज डिटेल वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. परत तुमचं जे काही मित्रांनो फ्रंट पेज आहे, प्रत्येक विषयाला तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक विषयाला एक फ्रंट पेज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, अगोदरच 1+. ठीक आहे. हे 1+ काउंट करून ठेवायचं आहे, कारण हे तुम्हाला मित्रांनो प्रत्येक ठिकाणी असणार आहे. परत खाली तुम्हाला तुमचा बारकोड येईल. या ठिकाणी तुमचं जे आहे मित्रांनो सिग्नेचर करायचे आहे, स्टुडंट सिग्नेचर. प्रत्येक पेजवर तुम्हाला खाली मित्रांनो स्टुडंट सिग्नेचर करायची आहे. आणि सिग्नेचर मित्रांनो नेमकी तीच करायची बघा, तुम्हाला इथं देखील दिलेलं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला सिग्नेचर तीच करायची आहे, जी तुमच्या हॉल तिकीटवर असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं असेल त्यावेळेस तुम्हाला ती तुम्ही साईन वगैरे केली असेल, तीच साईन तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे झालं तुमचं परत फ्रंट पेज. आता हे झालं तुमचं या ठिकाणी BComचं. आता समजा यामध्ये परत मित्रांनो तुम्हाला जे आहे, समजा आपल्याकडे 2 पेजेस आहेत आपण काढलेले. बाबा एका प्रश्नाचे उत्तर आपण जे आहे 2 पेज लिहिणार आहे. आपण काय करणार परत या ठिकाणी, जर समजा क्वेश्चन 1. आता आपला विषय कुठला या ठिकाणी, बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. आता यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. परत या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी फीचर्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. जर समजा मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न आला, क्वेश्चन मार्क, खाली तुम्हाला परत ANS करून ज्या डॅश करून तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे समजा मित्रांनो तुम्हाला प्रश्न आला. आता असे कुठलेही प्रश्न जे आहेत मित्रांनो रिअलशी अस्तित्वात नाहीये. ठीक आहे. फीचर्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, तुम्हाला असा प्रश्न टाइप या ठिकाणी लिहायचा आहे. जो काय तुमचा प्रश्न असेल प्रश्नपत्रिकेवर, खाली आन्सर करून तुम्हाला परत त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे जर समजा मित्रांनो आता या ठिकाणी जे आहे, एका पेजवर जर उत्तर मावलं तर चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो कमीत कमी तुम्हाला पूर्ण पेज भरून उत्तर लिहायचं आहे, किंवा 1.5 ते 2 पेज तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. समजा याच्यावर उत्तर तुमचं मावलं नाही,
तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी बघा, परत अर्धा पेजवर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे किंवा तुम्ही पूर्ण पेज या ठिकाणी लिहू शकता, बेस्ट पर्याय आहे. ठीक आहे. तुमचा प्रश्न पहिला लिहून झाला. परत तुम्हाला काय करायचं, नवीन पेजची याची प्रिंट आउट काढायची आहे. परत तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन 2 या ठिकाणी तुम्हाला हे टाकायचे आहे. परत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी द्यायचं आहे बघा. आता या ठिकाणी आपला विषय कुठला आहे मित्रांनो? बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. परत आता आपण पहिला प्रश्न समजा इथे घेतला होता रँडमली फीचर्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. बघा. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला समजा मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला विचारलं. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन. आता मित्रांनो हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे आणि 100% हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला असाइनमेंटला येऊ शकतो. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी तुम्हाला थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायची समजा. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी जे कन्सेप्ट आहे तुम्हाला एक्सप्लेन करायची. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? क्वेश्चन लिहायचा आहे. परत तुमचं खाली आन्सर रीडिंग टाकायची. परत तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. कुठलाही विषय असो मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ही सेम पद्धत असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. परत तुम्हाला खाली तुमची सिग्नेचर करायची आहे. तुमची जी काही समजा सिग्नेचर असेल मित्रांनो, ती तुम्हाला प्रत्येक खाली तुम्हाला सिग्नेचर आलीच पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला खाली व्हाईट पेज दिलेला आहे मित्रांनो, हा एवढा स्पेस 1 इंचाचा जवळपास. यावर तुम्हाला काहीच लिहायचं नाहीये. तुम्हाला फक्त या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं उत्तर एका पेजवर जर समजा बसत नसेल, समजा तुम्ही पहिलं उत्तर लिहिलं समजा इथपर्यंत. ठीक आहे. जर समजा तुमचं उत्तर जर इथपर्यंत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर समजा तुमचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी इथपर्यंत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? इथे खाली तुम्हाला साइडला काय करायचं आहे? पी-टी-ओ. ठीक आहे. पी-टी-ओ समजा याचा पेज नंबर समजा 1, 2, 3, 4 असेल, त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे? परत दुसऱ्या पेजवरती काय करायचं आहे? फ्रॉम या ठिकाणी बघा वरती तुम्हाला लिहायचं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी खाली लिहायची जागा दिलेली आहे. फ्रॉम पेज 1 कंटिन्यू. याचा अर्थ मित्रांनो काय होतो याचा? समजा मित्रांनो पेज नंबर होता 1. ठीक आहे. आणि हा तुमचा पेज नंबर आहे मित्रांनो समजा 2. तर तुमचं यावरती उत्तर मावलं नाही. मग तुम्हाला काय करायचं? समोरच्या पेजवर लिहायचं ना. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे? पी-टी-ओ म्हणजे काय दुसऱ्या पेजवर जा आणि इथे लिहायचं आहे फ्रॉम पेज 1 कंटिन्यू. म्हणजे तुमचं याचं उत्तर आलेलं तुम्ही या ठिकाणी करू शकता. हे थोडक्यात काय होतं मित्रांनो, थोडं प्रोफेशनली या गोष्टी होतात. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही, तुमच्या कॉलेजला कोणी सांगणार नाही या गोष्टी. ठीक आहे. थोडंसं तुम्हाला या ठिकाणी गोष्टी यावर फोकस करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचे उत्तर लिहायचे आहेत. ओके. आता बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, समजा तुमचे प्रश्न आहेत समजा 4 असाइनमेंटला. ठीक आहे. आता काही असाइनमेंटला खरोखर 4 प्रश्न आहेत किंवा 5ही असू शकतात. ठीक आहे. तर समजा तुमच्या प्रश्नाला 4 आहेत, तुम्ही प्रत्येकाचं उत्तर 1.5 पेज लिहिलं किंवा 2 पेज लिहिलं. कारण पेज तर 2च जाणार ना तुमचं ज्यावेळेस 1.5 पेज लिहिलं तरी पण. त्यामुळे समजा तुमचं प्रश्न आहेत 4 बरोबर. 4 दुने 8 कारण तुमचे 8 पेज गेले. तर तुम्हाला काय करायचं आहे? जे तुमचं मित्रांनो या ठिकाणी पेज असणार आहे बरोबर. आता तुमचे टोटल पेज किती आहे मित्रांनो या ठिकाणी 1 प्लस तो मित्रांनो जो आहे सुरुवातीला ते आपल्याला हे पेज आपल्याला काउंटमध्ये धरणंच आहे कारण 1 पेज आहे ना ते बरोबर. मग तुम्हाला काय करायचं? हे पेज काउंट धरायचं बरोबर. हे काउंट केलं आपण या ठिकाणी. ठीक आहे. आता हे पेज किती आहेत मित्रांनो आपल्याकडे? समजा 8 आहेत. कारण आपण 8 काढले ना 4 प्रश्न आहेत. 8 पेज आपल्याला 1.5 2 पेज आपण उत्तर लिहिणार आहे. तुमचे टोटल पेज किती आहे मित्रांनो समजा या ठिकाणी टोटल आहे समजा तुमची या ठिकाणी बघा 8. परत आपण या ठिकाणी लिहिणार 8 बरोबर. आता बघा टोटल पेज तुम्ही उत्तरं किती लिहिली आहेत मित्रांनो 8. मग तुमचे 8, 9, 10 काय असेल तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. कुठे लिहायचं तुम्हाला बघा उजव्या बाजूला. उजवा रकाना तुम्हाला या ठिकाणी दिलेला इथे तुम्हाला लिहायची आहे. आणि त्यातनं बघा मित्रांनो हे पेज किती नंबरचं आहे? हे तुम्हाला पेज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पेज 1 ऑफ 8. पेज 2 ऑफ 8. याच्या समोरचं पेज कुठलं असेल? पेज 3 ऑफ 8, 4 ऑफ 8, 5 ऑफ 8, 6 ऑफ 8, 7 ऑफ 8 आणि 8 ऑफ 8 असे तुम्हाला पेज या ठिकाणी लिहायचं आहे. ही जे डाव्या बाजूला मित्रांनो जो पेज नंबर असेल हा तुमचा प्रत्येक पेजचा नंबर असेल आणि जो उजव्या बाजूला असेल मित्रांनो तो प्रत्येकाचा तुमचा टोटल पेज नंबर असेल. ठीक आहे. अशा प्रकारचा आहे एकदम बेसिक गोष्ट आहे मित्रांनो. काही काळजी करू नका. आरामात तुम्हाला या गोष्टी समजून जातील. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो तुमचे टोटल पेज झाले समजा 8. तुम्हाला काय करायचं आहे? 1 + 8 = 9. ठीक आहे. बघा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे टोटल पेजची काउंटिंग करायची आहे. पहिलं पेज म्हणजे तुमचं हे फ्रंटवालं पेज असणार आहे. 8 पेज म्हणजे तुम्ही उत्तर लिहिले 4 प्रश्न आहेत तुमचे. 4 प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहिले 2-2 पेजेस किंवा 1.5 पेजेस म्हणजे तुमचे झाले 8 पेजेस टोटल झाले तुमचे 9 पेजेस बरोबर. किंवा एखाद्याने समजा जर 3 पेज उत्तर लिहिलं किंवा 2 पेज उत्तर लिहिलं तर तुमचा पेज प्लस मायनस होऊ शकतो. 8च्या ऐवजी तुम्ही 9 होतील किंवा 7 होतील किंवा 6 होतील किंवा तुमचे 10 होतील 11 होतील असं तुमचं टोटल काउंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तुम्हाला हे समजलं असेल. आणि इथं बघा डेट ऑफ सबमिशन तुम्ही ज्या दिवशी मित्रांनो याची पीडीएफ करून आता बघा याची पीडीएफ कशी करायची सोपं आहे. कुठलाही तुम्हाला डॉक स्कॅनर ॲप घ्यायचा आहे. पेज तुम्हाला काउंटिंग वाईज तुमचं स्कॅन जसं तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करता तसं तुम्हाला याचा फोटो काढून तुम्हाला स्कॅन करायचा आहे. ते देखील मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेलच कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता शेवटचा मित्रांनो यामध्ये आपला जो आहे समोरचा एक व्हिडिओ येईल याच्यावरती सीरीजवरती आपला पार्ट 4 ठीक आहे. तर पार्ट 4 मध्ये तुम्हाला मित्रांनो कसं स्कॅन करायचं ऑनलाईन टूल कुठला आहे मोबाईलमध्ये कुठला आहे आयफोनमध्ये कुठला आहे ते संपूर्ण तुम्हाला मी एक ॲप्लिकेशनची लिंक देईल. ते ॲप्लिकेशन तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. कसं करायचं काय करायचं. आता बघा हे तुम्हाला प्रॉपरली स्कॅन करायचं. पण स्कॅन करायच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे हे तुम्हाला भरायची आहे माहिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेजवर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. ठीक आहे. असं नाही की मी सर सिग्नेचर करायचं विसरलो जेणेकरून तुमचं काय होईल उद्या नुकसान होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पेजवर तुम्हाला जे आहे सिग्नेचर करायची आहे. आणि डेट ऑफ सबमिशनमध्ये काय करायचं मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही स्कॅन करसाल
किंवा ज्या दिवशी तुम्ही अपलोड करसाल मित्रांनो 1-2 दिवस अगोदर केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. तर ती डेट तुम्हाला टाकायची. समजा फॉर एक्झाम्पल आजची तारीख आहे समजा मित्रांनो, समजा या ठिकाणी 20 ठीक आहे. समजा तुम्हाला जे आहे हे आज तुम्ही स्कॅन करून ठेवलं 20/11/2025 किंवा 25 फक्त. तर तुम्ही काय करता समजा आज तुम्ही स्कॅन करून ठेवलं. तुम्ही ज्यावेळेस स्कॅन करसाल त्याच्या अगोदर तुम्हाला डेट टाकायची आहे. स्कॅन करून तुम्हाला पीडीएफ तयार करून ठेवायच्या. नंतर तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता. असं काही नाही की या दिवशी ज्या दिवशी आपण स्कॅन करणार त्या दिवशी डेट टाकायची असं काही नाहीये. तुम्ही ज्या दिवशी लिहिसाल ती पण डेट टाकू शकता. डेटला काही महत्त्व नाही. एवढं फक्त तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. सेम तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी देखील करायचं आहे. आता जो बी-एस-सी आहे मित्रांनो, यांचे थोडेसे प्रश्न थोडेसे जरा हार्ड असतात. कारण 30 मार्कांचे यांना असतात ना. 30 मार्काला थोडेसे क्वेश्चन थोडे जास्त असतात. समजा याला 5 क्वेश्चन असतील. ठीक आहे. तर तुमचे 5 दुणे 10 झाले समजा पेजेस. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टोटल पेज झाले समजा तुमचे 10. इथे पण आपल्याला जे आहे टोटल करायचे आहे 10. ठीक आहे. याचा पेज नंबर झाला 2. याचा पेज नंबर झाला समजा 1. ठीक आहे. आता बघा टोटल पेज आहे आपले 10. हे पहिला पेज 1 ऑफ 10. इथे बघा तुम्हाला काय करायचं परत 2 ऑफ 10, 3 ऑफ 10, 7 ऑफ 10 ठीक आहे. परत तुमचं 8 ऑफ 10, 9 ऑफ 10, 10 ऑफ 10 ठीक आहे. अशा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ज्या पेज नंबर करायचे आहेत. परत तुम्हाला खाली काय करायचं 1 + 10 = 11 ठीक आहे. आता हे मित्रांनो रँडम आहे समजा तुम्ही 25 तारखेला जर समजा अपलोड केला असेल तर तुम्ही 25/11 अशी तुम्हाला डेट टाकायची आहे. टोटल तुम्हाला परत खाली सिग्नेचर करायचे आहे. कारण मित्रांनो कसं आहे सिग्नेचर खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक पेजवरती मित्रांनो तुमची सिग्नेचर जे आहे तुम्हाला या ठिकाणी करता आली पाहिजे. प्रत्येक पेजवर तुम्हाला जे मित्रांनो सिग्नेचर करणं आवश्यक आहे. ठीक आहे. परत तुम्हाला जसं मी सांगितलं पीटीओचा फायदा काय होतो? जर तुम्हाला समजा मित्रांनो 2 पेज उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला पीटीओ करायचा आहे. फ्रॉम पेज 1 वगैरे हे खूप या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या तुम्हाला या ठिकाणी. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही बारीक-बारीक गोष्टी. ठीक आहे. मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. आता कशाप्रकारे प्रिंट काढायच्या, कशाप्रकारे उत्तर लिहायला सुरुवात करायची, प्रश्न कसा लिहायचा, काय लिहायचा. आता राहिला मित्रांनो प्रश्न याचा की तुम्हाला उत्तर याचे कुठे मिळतील. तुम्हाला जर मित्रांनो समजा ह्या असाइनमेंट जे आहेत मित्रांनो याचे जर समजा तुम्हाला प्रश्नांचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनच्या मित्रांनो परीक्षित अभ्यास हे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला जे मित्रांनो आपल्या प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. iPhone वाल्यांसाठी देखील आपण ios.परीक्षिताभ्यास.in ही वेबसाईट आहे आपली वेब लॉगिन. ते ऑटोमॅटिकली तुम्ही जे आहे मित्रांनो iPhoneमध्ये लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो समोरची गोष्ट अशी आहे की ज्यांना जे कोणी जॉब करत असाल ना, आता माझ्याकडे बहुतांश विद्यार्थी मित्रांनो असे आहेत की जे जॉब करतात त्यांच्याकडे टाईम नाहीये. नोट्स वगैरे मागतात, ह्या गोष्टी मागतात. तर समजा तुमच्यापैकी कोणी जॉब करत असेल आणि तुम्हाला जर समजा ह्या ज्या मी प्रिंट आउट काढल्या, असं जर मित्रांनो तुम्हाला पूर्ण सेटअप करून पाहिजे असेल रेडीमेड ठीक आहे, लिहून वगैरे ठीक आहे. आपल्याकडे टीम आहे जे तुम्हाला असाइनमेंट वगैरे लिहून देईल चांगल्या मार्कांसाठी वगैरे ठीक आहे. हँडरायटिंग वगैरे चांगलं असेल इंग्लिशचं वगैरे व्यवस्थित इंग्लिश असेल, मराठी असेल, कुठलंही हँडरायटिंग असेल मराठी, हिंदी, इंग्लिश ते तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी आपण तुम्हाला रेडीमेड लिहून देऊ शकतो. त्यासाठी थोडी याची आपली वेगळी पद्धत आहे. तुम्हाला जे आपल्या मेलवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. आपला मेल आयडी आहे बघा. असाइनमेंटसाठी गाईड GUIDE ठीक आहे. गाईड@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्हाला मेल करायचा आहे. तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करायचे आहे. तुम्हाला आमची टीम कॉन्टॅक्ट करेल. तुम्हाला हे पूर्ण रेडीमेडमध्ये लिहून तुम्हाला आम्ही देऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं पीडीएफ बनवून आम्ही तुम्हाला पूर्ण रेडी करून देऊ. तुम्हाला फक्त अपलोड करायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो असं जर तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्टिंग असेल तुम्ही या ठिकाणी जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सोबत मित्रांनो तुम्हाला जर समजा प्रॉपर गाईडन्स पाहिजे असेल कारण आपले मागच्या वर्षी आपला एक विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आला होता. यावर्षी आपली एक विद्यार्थिनी आहे पुण्याची जी गोल्ड मेडलपर्यंत गेलेली आहे. तुम्हाला जर मित्रांनो ह्या समजा गोष्टी समजून घ्यायच्या असतील तुम्ही पण गोल्डपर्यंत जाऊ शकता किंवा एखाद्या ॲटलीस्ट पारितोषिक देखील लावू शकता किंवा तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे बनू शकता. तुम्हाला हे संपूर्ण गाईडन्स जर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर आपली एक बेसिक फी आहे. आपण ऑनलाईन काउन्सिलिंग देखील करतो कॉलिंगवरती किंवा Google मीटवरती वगैरे. तुम्हाला जर जॉइन करायचं असेल सेशन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी देखील मित्रांनो आपला सेम मेल आयडी असेल guide@परीक्षिताभ्यास.in ठीक आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. उद्या किंवा परवा आपलं मित्रांनो कशाप्रकारे ह्या आपण ज्यावेळेस पीडीएफ करू याच्या कशाप्रकारे पीडीएफ करायची, कशाप्रकारे स्कॅन करायची, ऑनलाईन अपलोड कशी करायची, ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो तुम्हाला जे आहे पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेलच. ठीक आहे. जे आपलं शेवटचं लेक्चर असेल पार्ट 4 ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.